ॐ न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: स्थिर बुद्धी असलेला, मूढत्व गेलेला, ब्रह्मस्वरूपी स्थित झालेला ब्रह्मवेत्ता प्रिय प्राप्त झालं असता हर्ष मानित नाही आणि अप्रिय प्राप्त झालं असता दुःखी होत नाही, उद्विग्न होत नाही. ज्याची बुद्धी ब्रह्मात स्थित झाली आहे त्याने याच लोकी जन्म मृत्यूला जिंकलं आहे. ज्ञानी झाल्यामुळे तो मुक्त झाला आहे. त्याला कोणतीही कामना राहिलेली नाही. हे मागील श्लोकात सांगितलं. अशा पुरुषाचं खरं स्वरूप कसं असतं, त्याचं वर्तन कसं असतं, हे भगवंत या श्लोकात सांगत आहेत. ब्रह्मात स्थित राहणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय असतं. या अंतिम ध्येयापर्यंतच्या प्रवासाचे 4 टप्पे किंवा मुद्दे इथे सांगितले आहेत. 1. प्रिय अप्रिय वस्तूच्या प्राप्तीमुळे स्थिर बुद्धी असलेल्या पुरुषावर काहीही परिणाम होत नाही. 2. बुद्धी स्थिर असल्यामुळे त्याचे सर्व भ्रम नष्ट झालेले असतात. 3. ज्या स्थिर बुद्धीतून सर्व भ्रम नाहीसे झालेले असतात ती बुद्धी ब्रह्मज्ञानाचं साधन होते. 4. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो. प्रियची प्राप्ती होणं म्हणजे काय? तर शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींच्या अनुकूल घटना, पदार्थ, परिस्थितीची प्राप्ती होणं म्हणजे प्रियची प्राप्ती होणं. अप्रियची प्राप्ती होणं म्हणजे काय? तर शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी इत्यादींच्या प्रतिकूल पदार्थ, घटना, परिस्थितीची प्राप्ती होणं म्हणजे अप्रियची प्राप्ती होणं. जो ब्रह्मात स्थित आहे, ज्याला मोह नाही, आसक्ती नाही, सत असत, न्याय अन्याय, योग्य अयोग्य याचा विवेक आहे. प्रिय अनुकूल गोष्टींच्या प्राप्तीने तो हर्षित होत नाही, उचंबळून येत नाही आणि अप्रिय प्रतिकूल गोष्टींच्या प्राप्तीने तो दुःखीही होत नाही, उद्विग्न होत नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत त्याची स्थिती ही सारखीच असते, प्रसन्नता तशीच असते. याची अनेक उदाहरणं देता येतील. भारतीय संस्कृतीतील आदर्शांचं उत्तुंग शिखर म्हणजे आपले प्रभू रामचंद्र. श्रीरामांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी झाली होती. त्यावेळेस परिधान करायची वस्त्रे देखील आणून दिली होती. त्याच वेळी वडिलांच्या दर्शनासाठी गेले असता कैकेयी मातेने सांगितलं की तुला 14 वर्ष वनवासात जायचं आहे. श्रीराम शांतपणे म्हणाले, जशी वडिलांची इच्छा. एक क्षण आनंदाचा तर एक क्षण पराकोटीच्या दुःखाचा. दोन्ही वेळेस श्रीरामांच्या मुखावरील शांती, प्रसन्नता ही सारखीच होती. दुसरं उदाहरण भगवान श्रीकृष्णांचं. महाभारत युद्धानंतर 100 पुत्रांच्या मृत्यूचं दुःख सहन करणाऱ्या गांधारीला भेटायला गेले असता जसा कौरव कुळाचा नाश झाला तसाच यादव कुळाचा नाशही तुझ्या डोळ्या देखत होईल, हा गांधारीने दिलेला शाप श्रीकृष्णांनी त्याच शांतपणाने स्वीकारला. ज्या शांतपणे आणि प्रसन्न चित्ताने शिष्ठाईसाठी आले असता मिळालेला सन्मान त्यांनी स्वीकारला होता.
आपली प्रिय पत्नी सईबाईच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आपलं दुःख बाजूला ठेवून अफझल खानाच्या भेटीला गेले होते. आता मिळवावं असं जीवनात काहीही राहिलेलं नाही. मी आता संतृप्त आहे. अशा अवस्थेसाठी कृतकृत्य किंवा कृतार्थ असे 2 शब्द आपण वापरतो की नाही. कृतकृत्य म्हणजे जे करायला हवं, जे कर्तव्य आहे ते सर्व उत्तम प्रकारे करून झालेलं आहे. कृतार्थ म्हणजे जे केलं ते सर्व अर्थपूर्ण होतं. व्यक्ती म्हणून मी संतुष्ट आहे. याच कृतार्थतेच्या भावनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पण केलं. धन्योहम धन्योहम कर्तव्यमेन विद्यते क्वचित. धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व अद्य संपन्नम. स्थिर बुद्धी सम्मूढो ब्रह्मणी स्थितम. बुद्धी स्थिर झालेला संशयरहित ब्रह्मवेत्ता ब्रह्मात स्थित असतो. आत्मज्ञानी पुरुषाने विषयातील फोलपणा आणि त्यांची अशाश्वतता जाणलेली असते. विवेक ज्ञानाने अंतर्मुख होऊन तो आत्मचिंतनात मग्न झालेला असतो. बाह्य अनात्म विषयातील प्रिय अप्रियतेची संवेदना त्याच्या मनाला स्पर्श करत नाही. त्यामुळे हे प्रिय हे अप्रिय अशी निवड तो करत नाही. कारण निवड करण्याची इच्छा म्हणजे असंतुष्टता, अपूर्णता, अतृप्तता होय. जीवभावातील अपूर्णता होय. पण हा जीवभाव नष्ट होऊन तो आत्मभावात स्थित होतो. दुसऱ्या अध्यायात अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असं म्हटलं आहे. हा आत्मज्ञानी किंवा स्थितप्रज्ञ कोणत्याही परिस्थितीत समत्व बुद्धीने राहतो. त्याला कसलाही मोह होत नाही. कसलाही भ्रम अज्ञान त्याला वेढू शकत नाही. सर्वत्र आत्मतत्वाची प्रचिती येत असल्याने त्याला रागद्वेषाचा स्पर्शही होत नाही. त्याच्या ठायी परमवैराग्य आलेलं असतं. ब्रह्मस्पर्श झाल्याने तो ब्रह्मानंदातच विलीन होऊन राहतो. अशा ब्रह्मानंदात विलीन झालेल्या पुरुषाचं प्रत्ययकारी वर्णन माऊली करतात. अंतरीचा विस्तारू ब्रह्मी पाल्हा येला. तेथे एक मनू सिद्ध साधकू भला. तेणे केले अनारीसे पाहो गेले सरीसे हरपले गे माये. तेथे रुगयजू साम भुलले ते माझ्या ठाई फुलले ब्रह्ममय. रखुमा देवी वर अंतर ब्रह्मी तरंगू झाला. ब्रह्म उददी सामावला मज घेऊनी माये. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.